किंगडम आहे किंगडम प्लांटी। अर्थातच यामध्ये सर्व प्रकारचे ग्रीन प्लांट्स आहेत। प्लांट्स आहेत म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत। यांच्या शरीरामध्ये काय प्रेझेंट आहे, सेल वॉल पण प्रेझेंट आहे आणि ते फोटोसिंथेसिस पण करतात, म्हणजे पेशी भित्तिका असणारे आणि प्रकाश संश्लेषण करणारे जेवढे काही स्तनीय कोशी आहेत हे कशामध्ये येतात, किंगडम प्लांटी मध्ये। आपण क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणासाठी निकष काय वापरले, रॉबर्ट विटाकर यांनी जे 5 किंगडम सिस्टीम तयार केली, तर त्या ठिकाणी कोणते क्रायटेरिया वापरले आपण पाहिलं, बरोबर आहे का? त्यामध्ये युनिसेल्युलर असेल का ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर आहे, त्यानंतर तो प्रोकॅरियोटिक टाइपची सेल आहे का युकॅरियोटिक टाइपची सेल आहे, बरोबर? त्यानंतर त्याचं फिलोजेनेटिक रिलेशनशिप असेल, त्यानंतर त्याचं न्यूट्रिशन कोणत्या पद्धतीचं आहे, तो ऑटोट्रॉफिक आहे, सॅप्रोफायटिक आहे का हिट्रोट्रॉफिक आहे, म्हणजे संयपोषी, परपोषी, मृतोपजीवी, हे ना, पोषणाचा प्रकार काय आहे, असे वेगवेगळे निकष आपण काल अभ्यासले। आज आपण जे डिस्कस करायलो ते आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अर्थातच जे सजीव सृष्टी आहे, तर त्याची जी 5 गटांमध्ये विभागणी केली होती रॉबर्ट विटाकर यांनी, तर ते 5 किंगडम सिस्टीम आपल्याला अभ्यासायची आहे। आता पहिला जो किंगडम आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये असणारे जे सर्व सजीव आहे ते कोण आहे, प्रोकॅरियोट्स, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणती पेशी आहे, आधी केंद्रकी पेशी आहे, आणि त्यानंतर पेशींची संख्या जर पाहिली तर फक्त किती आहे, 1, म्हणजे एक पेशीय सजीव युनिसेल्युलर, आणि तो किंगडम म्हणजे किंगडम मोनेरा, हा आहे किंगडम नंबर 1। सो किंगडम नंबर 1 चं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर या किंगडमच्या अंतर्गत येणारे जे एनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये 2 फीचर प्रकर्षाने दिसून येईल। पहिलं म्हणजे त्यामध्ये त्या ऑर्गॅनिझम मध्ये सेल कोणत्या प्रकारची आहे, प्रोकॅरियोटिक टाइपची आहे, आणि ते ऑर्गॅनिझम किंवा ते एनिमल्स कसे आहेत, युनिसेल्युलर आहे, आणि तो किंगडम आहे किंगडम मोनेरा। त्यानंतर सेकंड जो किंगडम आहे त्यामध्ये जी सेल असेल ती सेल कोणत्या टाइपची आहे, युकॅरियोटिक टाइपची आहे, परंतु सेलची संख्या एकापेक्षा जास्त असल्यामुळे ते ऑर्गॅनिझम कोणते आहे, मल्टीसेल्युलर, म्हणजे बहुपेशीय, आणि म्हणून युकॅरियोटिक युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे तो किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा, म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी असणारे बहुपेशीय सजीव, या सर्व सजीवांचा समावेश कशामध्ये होतो, किंगडम प्रोटिस्टा मध्ये होतो। त्यानंतर तिसरा किंगडम जो आहे त्या किंगडमचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये सुद्धा सेल कोणती आहे, युकॅरियोटिक्स, परंतु ते ऑर्गॅनिझम्स हे युनिसेल्युलर, सॉरी इथं मी युनिसेल्युलर म्हणलो का, सॉरी, लक्षात घ्या। सेकंड जो किंगडम होता किंगडम प्रोटिस्टा, याचं वैशिष्ट्य आहे की ते कसे आहे, युकॅरियोटिक्स, मात्र पेशींची संख्या एकच आहे म्हणून ते काय आहे, युनिसेल्युलर, आणि म्हणून युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा किंगडम कोणता आहे, किंगडम प्रोटिस्टा। मराठीमध्ये सांगायचं असेल तर एक पेशीय आणि दृश्य केंद्रकी पेशी असणारा किंगडम कोणता आहे, प्रोटिस्टा। त्यानंतर तिसरं बोलू आपण आता, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी असणारे जे बहुपेशीय सजीव आहेत त्यांची एकूण किती किंगडम आहेत, 3 किंगडम आहेत। त्या किंगडम मध्ये पहिला किंगडम आहे किंगडम फंगाई, जो 3ऱ्या क्रमांकाचा आहे, हा दुसरा होता। त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा आहे किंगडम प्लांटी, आणि 5व्या प्रकारचा आहे किंगडम एनिमेलिया। असे हे 3 किंगडमचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या किंगडम कोणते कोणते, ते फंगाई, प्लांटी आणि एनिमेलिया, ह्या तिन्हीचं वैशिष्ट्य आहे की ते युकॅरियोटिक आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे बहुपेशीय आणि दृश्य केंद्रकी पेशी असणारे सजीव। आता फंगाईचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर फंगीचं वैशिष्ट्य काय माहितीये का, की त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते। सेल वॉल म्हणजे काय, पेशी भित्तिका, पेशीच्या सर्वात बाहेरचं जे आवरण असतं, सामान्यपणे ते काय असतं, सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रद्रव्य पटल असतं, परंतु फंगी आणि प्लांट्स यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या पेशीमध्ये आणखीन एक कठीण कवच पेशीच्या बाहेर असतं, ज्याला काय म्हणतो आपण, सेल वॉल।
ही पेशी भित्तिका कोणामध्ये प्रेझेंट आहे? फंगी मध्ये प्रेझेंट आहे. पण फंगीचे ड्रॉबॅक जर पाहिला तर फंगी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे का? नाही. मात्र सेल वॉल आहे. म्हणून पेशी भित्तिका असणारे पण स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारे ते सजीव, ते ऑर्गॅनिझम कशामध्ये येतात? किंगडम फंगाई मध्ये. त्यानंतर चौथा किंगडम आहे किंगडम प्लांटी. अर्थातच यामध्ये सर्व प्रकारचे ग्रीन प्लांट्स आहेत. प्लांट्स आहेत म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. यांच्या शरीरामध्ये काय प्रेझेंट आहे? सेल वॉल पण प्रेझेंट आहे आणि ते फोटोसिंथेसिस पण करतात. म्हणजे पेशी भित्तिका असणारे आणि प्रकाश संश्लेषण करणारे जेवढे काही सोयीय कोशी आहेत हे कशामध्ये येतात? किंगडम प्लांटी मध्ये. आणि शेवटचा किंगडम आहे किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलियाचं वैशिष्ट्य म्हणजे की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंगडम ॲनिमल मेलियामध्ये येणारे, तर यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे का? नाही. यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट असते. आणि यावर सांगितलं होतं यांच्या पेशीमध्ये काय नसतं? क्लोरोप्लास्ट नसतं. आणि क्लोरोप्लास्ट नाही याचा अर्थ फोटोसिंथेसिस नाही. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? नाही. अन्नासाठी जे प्राणी आहेत हे दुसऱ्यावर डिपेंड असतात आणि म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? परपोषी. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं हिटेरोट्रॉफी. सो अशा पद्धतीनं एक फायनल रिव्हिजन सांगतो मी तुम्हाला. प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर असणारा किंगडम कोणता आहे? किंगडम मोनेरा. त्यानंतर युकॅरियोटिक युनिसेल्युलर असणारा किंगडम कोणता आहे? प्रोटिस्टा. त्यानंतर मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझमचे किंगडम एकूण किती आहेत? 3. कोणते कोणते? किंगडम फंगाई, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. त्यातही किंगडम फंगीचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? सेल वॉल प्रेझेंट आहे. पण फोटोसिंथेसिस करू शकतात का? नाही. किंगडम प्लांटीचं वैशिष्ट्य काय आहे? सेल वॉल पण प्रेझेंट आहे आणि फोटोसिंथेसिस करू शकतात. म्हणजे ते ऑटोट्रॉफिक आहे, सोयीय पोषी आहेत. आणि किंगडम ॲनिमेलिया काय अब्सेंट आहे यांच्या पेशीमध्ये? सेल वॉल अब्सेंट आहे. आणि स्वतःहून स्वतःचं अन्न तयार करतात का? नाही. म्हणून ते कोण आहेत? हिटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. अशा पद्धतीचं ही 5 किंगडम सिस्टीम कोणत्या शास्त्रज्ञांनी विकसित केली? रॉबर्ट हार्डिंग बिटकार्टर. ओके.